म्हणजे तो सेक्शन आपला चालू आहे. या सेक्शन मध्ये प्रामुख्यानं आपण इन टेक्स्ट क्वेश्चन्सचा आपण अभ्यास करत आहोत आणि तुमच्यासाठी इन टेक्स्ट क्वेश्चन दोन इथे बोर्डवर ठेवलेले आहेत मी. त्यापैकी एक आहे पेज नंबर 292 वरचे दोन्ही क्वेश्चन्स आहेत आणि तुम्हाला विचारलंय की हा CH3NH2 आणि PHCOCl रिएक्शन विचारलेली आहे. तत्पूर्वी झालेला भाग असतो. इन टेक्स्ट क्वेश्चनचं काम काय असतं की अप्लाइड पार्ट क्वेश्चन तुम्हाला द्यायचे, हा इन टेक्स्ट क्वेश्चनचा भाग असतो. आपल्याला रिएक्शन कोणती झालेली आहे तोच भाग इकडे पण आहे असायलेशन. आता हे दोन्ही कॉमन भाग शिकवतो आम्ही एकत्र. असायलेशन आणि या रिएक्शनचा फॉर्मॅट काय कसा लक्षात ठेवायचा, हा भाग पाहत असताना प्रामुख्याने लक्षात घ्या की RC⋯O आणि हा डॅश ऍसिड पासून ज्या वेळेला हा ग्रुप येतो या ग्रुपचं नाव आहे असाइल ग्रुप. ऍसिड पासून हा ग्रुप टाकण्याच्या क्रियेला असायलेशन असं म्हणायचं. असायलेशन करण्यासाठी RC⋯CL आणि RC⋯OO आणि हा C⋯O हा R ऍसिड अनहायड्राइड हे दोन रिएजंट्स वापरले जातात. आता यांचा वापर करत असताना काय झालं, मग आपण ऍसिटायलेशन पाहिलं. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ऍसिटायलेशन आणि असायलेशन. असायलेशन हा कॉमन भाग आहे. कुठल्याही ऍसिडचा RC⋯O ग्रुप ऍड करणं म्हणजे असायलेशन. पण R ची व्हॅल्यू जर तुम्ही CH3 ठेवली तर तो ग्रुप ऍसिटाइल होतो आणि त्या प्रकारच्या रिएक्शनला ऍसिटायलेशन. एकदा रिव्ह्यू करूया आपण. या रिएक्शन मध्ये काय होतं, हा ग्रुप टाकायचा असेल तर तुम्हाला समोरच्याचा हायड्रोजन काढावा लागेल. हा हायड्रोजन आणि हा HCl तयार होईल. हा हायड्रोजन आणि हा ऍसिड तयार होईल आणि मग आपण ऍसिटायलेशन रिएक्शन मध्ये आपण सांगितलं होतं की बाय प्रोडक्ट हा ऍसिटिक ऍसिड सॉरी कार्बोक्सिलिक ऍसिड आणि HCl आहे. म्हणून त्याला न्यूट्रल करण्यासाठी जो पिरिडीन जो आहे याचा वापर आपण केला होता. पिरिडीन हा हेटेरोसायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. 5 कार्बन 5 हायड्रोजन आणि नायट्रोजन यांच्यापासून तयार झालेला हा पिरिडीन आहे आणि तो ह्या ऍसिडला न्यूट्रल करण्याचं काम करतो. हे असायलेशन रिएक्शनचं वैशिष्ट्य. इथं प्रश्न विचारला असायलेशन, वाटल्यास तिकडे जायच्या ऐवजी आपण हा भाग पाहूया. आता असायलेशन आणि ऍसिटायलेशनचा फरक पाहिल्याच्या नंतर तुम्हाला हा भाग विचारलेला आहे. असायलेशन म्हणजे काय, मग काय सांगितलं आपण की RC⋯O हा ग्रुप ऍड करण्याच्या क्रियेला असायलेशन असं म्हणायचं. इन टेक्स्ट क्वेश्चन कसा विचारला 292 वर अल्कोहलचं असायलेशन केलं तर काय होईल. आपण असायलेशनची व्याख्या आठवते काय केली, द रिएक्शन इन विच हायड्रोजन ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड रिप्लेस्ड बाय द असाइल RC⋯O ग्रुप इज नोन एज असायलेशन रिएक्शन. मग हा H आणि हा Cl गेला. लक्षात घ्या काय तयार झालं, हा R हा दाखवा RC⋯O आणि हा R. हा भाग लक्षात ठेवा काय तयार झालेला आहे. हा H आणि हा Cl जर गेला असायलेशन जर केलं तर प्रामुख्यानं हा ऍसिडचा एक महत्त्वाचा डेरिव्हेटिव्ह आहे ईस्टर. ऍसिडचा हायड्रोजनच्या ऐवजी इथं R आला. अल्काइल डेरिव्हेटिव्ह ऑफ द कार्बोक्सिलिक ऍसिडचा म्हणायचं ईस्टर्स. जुन्या सिलेबस मध्ये होते, पण डेरिव्हेटिव्ह म्हणून देखील आपल्याला त्याचा वापर हा ऑब्जेक्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये येतो. स्वीट स्मेलिंग प्लीझंट ओडर असणारे ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणून ईस्टरचा वापर केला जातो. आयसोअमाइल व्हॅलरेट असेल, आयसोअमाइल पेंटेट असेल, यामध्ये काय होतं ईस्टरचा, हा ईस्टरचा स्वीट स्मेल आणि प्लीझंट ओडर असल्या कारणानं याचा इसेन्सेस जे असतात आर्टिफिशियल इसेन्सेस म्हणतो आपण. आर्टिफिशियल इसेन्सेस म्हणजे काय, तर आपण समजा मोगऱ्याचा वास आहे, गुलाबचा वास आहे, ज्या फुलांना वास आहे तर आर्टिफिशियली काय होतं आपण की अत्तर तयार करत असताना, परफ्यूम्स तयार करत असताना मोगरा घेण्याच्या ऐवजी काही इस्टर्सला त्या फुलांचे वास असल्या कारणाने प्रामुख्याने त्यांचा वापर केला जातो. तसेच एसेन्सेस सोबत फ्लेवर्स मध्ये वापर केला जातो. म्हणजे बनाना असेल, पायनॅपल असेल, ऍपल असेल, या फळांना जो वास आहे तोच वास इस्टरला आहे. म्हणून या इस्टरचा वापर जो आहे प्रामुख्याने तिथे केला जातो. असा हा कंपाऊंड. तुमचा क्वेश्चन आहे असायलेशन ऑफ अल्कोहोल केल्यावर काय होईल, आपलं उत्तर असेल बाय द असायलेशन ऑफ अल्कोहोल्स ester as the product. What are esters? Alkyl derivative of carboxylic acids are known as esters. Which is the identification of ester? The sweet smelling pleasant odored organic compounds are known as ester, and esters are used in the artificial essences and flavors. हा आहे एक महत्त्वाचा एस्टरचा पार्ट. आता काय झालं तिथं त्याने जागा घेतली. कोण आहे रे तो,
पीएच कोण आहे? ही बेन्झीनची रिंग. बेन्झीनची रिंग म्हणजे फिनाइल ग्रुप म्हणजे कोण? C6H5 तो पीएच. हा C डबल बॉन्ड हो. काय नाव दिलं? असायलेशन. R च्या ऐवजी कोण आला? AR आला. AR म्हणजे एरोमॅटिक रिंग आली आणि ही एरोमॅटिक रिंग आल्याच्या नंतर एक प्रामुख्याने भाग लक्षात ठेवा. हा जो आहे हा बेन्झीनच्या रिंगला जोडलेला भाग तो तुम्हाला Cl दाखवलाय. म्हणजे असायलेशनचीच प्रोसेस आहे आणि मग ह्या असायलेशनच्या प्रोसेस मध्ये काय सांगितलं? हायड्रोजन आणि हा निघून जाईल आणि तयार झालेला जो असेल CH3 NH. जर तुम्हाला असा COPH या पद्धतीने दाखवू शकता तुम्ही. हा फिनाइल ग्रुप जो होता हा फिनाइल याला हा C डबल बॉन्ड लागल्याच्या नंतरचा हा भाग प्रामुख्याने येतो. जर तुम्हाला एक बेसिकली लक्षात आलं की हा मिथाइलामाइन आहे आणि जसं बेन्झोइलेशन आपण म्हणतो हा बेन्झोइल ग्रुप तयार झालेला आहे तसं बेन्झोइल मिथाइलामाइन हा तयार झाला. कोण रिएक्शन देऊ शकतो? दुसरा भाग तुम्हाला काय सांगितलाय? टर्शरी आहे. ह्या टर्शरी सोबतचा भाग जर तुम्ही प्रामुख्याने पाहिला तर नो रिएक्शन. का नो रिएक्शन रे? तर नो रिएक्शन असण्याचं कारण यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग आहे की तो रिप्लेसेबल हायड्रोजन त्याच्याकडे नसतो. मग अशा प्रकारचा आपण असायलेशन या प्रोसेस मधला पेज नंबर 292 यावरती असणारा इंटेक्स्ट क्वेश्चनचा जो भाग आहे हा प्रामुख्याने इथे येतो. आता एक लक्ष द्या, एका प्रोसेस मध्ये आपण जात असताना पेज नंबर 292 वर हा भाग आपण एक्सप्लेन केला. यासोबत आता आपण पुढे जात आहोत आणि पुढचा जो क्वेश्चन आहे तुम्हाला हा क्वेश्चन दिलेला आहे. टू टर्शरी अमाइन्स हॅव हायड्रोजन बॉन्डेड टू नायट्रोजन असा एक तुम्हाला प्रश्न दिलेला आहे. पण तत्पूर्वी मी 294 पेज नंबर वरचा दुसरा क्वेश्चन घेतो. पेज नंबर 294 यावरती आपल्याला एक क्वेश्चन दिलेला आहे आणि हा क्वेश्चन आहे हाऊ विल यू डिस्टिंग्विश बिटवीन मिथाइलामाइन. मी इथे लिहून ठेवतो CH3NH2 डायमिथाइलामाइन CH3 टेकन ट्वाइस अँड ट्रायमिथाइलामाइन असा तुम्हाला प्रश्न विचारलाय पेज नंबर 294 इंटेक्स्ट क्वेश्चन मधला. आणि हा क्वेश्चन काय सांगतो? युजिंग हेन्सबर्ग टेस्ट असा हा तुम्हाला विचारलेला क्वेश्चन आहे. हेन्सबर्ग टेस्ट हा आपण शिकवत असताना हा झालेला भाग आहे पण तरी लक्षात ठेवा मी परत एकदा करून दाखवतो. हेन्सबर्ग टेस्ट इज यूज्ड टू डिस्टिंग्विश प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाइन. इथे तुम्हाला एक्झाम्पल विचारलंय मिथाइलामाइन, डायमिथाइलामाइन अँड ट्रायमिथाइलामाइन. असो हा C6H5 SO2 SO2 ला असं काढा तुमच्या पद्धतीने जसं दाखवायचं असेल तसं दाखवा. हा रिएक्शनचा फॉर्मॅट आहे प्लस C6H5 SO2 हा Cl बेन्झीन सल्फोनील क्लोराइड हा C6H5 हा S डबल बॉन्ड O हा Cl. आणि यासाठी महत्त्वाचा एक भाग लक्षात ठेवायचा की आपण ही रिएक्शनचं फॉर्मॅट देत असताना रिएक्शन कशामध्ये असेल? हा बेन्झीन सल्फोनील म्हणजे ऑक्सिजन क्लोराइड हा Cl आणि हा H. व्यवस्थित पहा हा कुठे दाखवा तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवायचा असेल तसं दाखवा. हा जो आहे हा CH3 NH हा S डबल बॉन्ड O आणि हा C6H. इथे जर पाहिलं तुम्हाला आता हा H आणि हा Cl गेले निघून. पहा व्यवस्थित लक्ष द्या. हा तयार झालेला जो पार्ट आहे हा CH3 टेकन ट्वाइस N S डबल बॉन्ड O C6H5. आणि जर तुम्ही इथे आलात तर नो रिएक्शन. मग इथे असणारा हा जर भाग तुम्ही पाहिला तर होतं काय नेमकं? हे होत असताना एक साधारणपणे तुम्हाला डिस्टिंग्विश करत असताना ज्या रिएक्शनचा वापर आपण पाहिला आम्ही सांगताना आपण सांगितलं होतं की जेव्हा प्रायमरी अमाइन तयार होतो तेव्हा तयार होणारा जो भाग असतो त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट KOH टाकला तरी चालतो. सॉल्युबल सोल्युशन तयार होतं. इथे इनसॉल्युबल पार्ट तयार होतो. इथे रिएक्शन करत आहे. सिंपल भाषेमध्ये काय होतं? सॉल्युबल असणारा भाग आहे, इनसॉल्युबल असणारा भाग आहे, रिएक्शनच देत नाही. आणखी जर आपण त्याच्या पुढे आणखी आयडेंटिफिकेशन आणि डिटेक्शनचा भाग जर पाहिला तर KOH टाकल्याच्या नंतर हे सोल्युशन सॉल्युबल होतं, हे सोल्युशन इनसॉल्युबल होतं म्हणजे तिथं ब्लॅक प्रेसिपिटेट तयार होतो आणि हा तर रिएक्शन देतच नाही. म्हणजे एखाद्या रिएजंट सोबत हे तिघ जण वेगळ्या पद्धतीने रिएक्शन्स देतात
म्हणून आपण याला डिस्टिंग्विश टेस्ट असं म्हणतो. आणि म्हणून पेज नंबर 294 तुम्हाला मिथाइलामाइनच द्यावा असा आहे का? नाही, तुम्ही इथाइलामाइन पण देऊ शकतो आपण. आणि अशा पद्धतीनं आपण ज्या प्रॉपर्टीजचा वापर करतो, डिस्टिंग्विश कशासाठी केले हे लक्षात ठेवायचं. आता हा एवढाच क्वेश्चन असेल असं नाही. सीईटीच्या क्वेश्चन मध्ये असेल की जर समजा ब्लॅक प्रेसिपिटेटचा असेल तर कुठला अमाइन असायला पाहिजे, तर आपलं उत्तर डायमिथाइल असेल असं नाही, सेकंडरी कुठलाही असू शकतो. जर बाय हिन्सबर्ग टेस्ट सॉल्युबल सोल्युशन तयार होत असेल तर कोण असेल? निश्चितच स्वरूपात तो प्रायमरी असायला पाहिजे. जर एखाद्या अमाइन्स मध्ये आपण हिन्सबर्ग टेस्ट जे आहे सल्फो बेन्झीन सल्फर क्लोराईड टाकल्यावर रिएक्शनच होत नसेल तर तो म्हणजे नो चेंज, तर आपण निश्चित स्वरूपात सांगू शकतो की तो टर्शरी अमाइन आहे. यासोबत आठवा एकदा डिस्टिंग्विशला काय काय वापरलं होतं? ऍसिटायलेशन रिएक्शन वापरली होती. काय होतं ऍसिटायलेशन मध्ये? प्रायमरी अमाइन हा डाय ऍसिटाइल डेरिव्हेटिव्ह देतो, सेकंडरी अमाइन हा मोनो ऍसिटाइल डेरिव्हेटिव्ह देतो, टर्शरी अमाइन हा रिएक्शन मध्ये भागच घेत नाही. म्हणून प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरीला डिस्टिंग्विश करायला आपण नायट्रस ऍसिड वापरला, सॉरी ऍसिटायलेशन वापरला. आणखी एक टेस्ट नायट्रस ऍसिड NaNO2 आणि HCl इन कोल्ड कंडिशन 273 ते 278 केल्विन टेम्परेचरच्या दरम्यान आपण ज्या वेळेला ही रिएक्शन घेतो त्यावेळेला प्रायमरी अमाइन जेव्हा रिएक्शन देतो त्यावेळेला प्रायमरी अमाइन सोबत तयार होणारा पार्ट हा अल्कोहोल आणि नायट्रोजन आहे. सेकंडरी अमाइन जेव्हा रिएक्शन देतो तेव्हा येलो ऑइली डाय अल्काइल नायट्रोसो अमाइन आहे. आणि ज्या वेळेला टर्शरी अमाइन रिएक्शन देतो त्यावेळेला रिएक्शनच होत नाही. या पद्धतीचा भाग जो आहे हा प्रामुख्याने इथे पाहायला मिळतो. आता या रिएक्शन मध्ये लक्षात घ्या, आता पेज नंबर 294 वरचा हा भाग देता देता आज मी तीनही डिस्टिंग्विश टेस्ट ज्या आहेत या प्रामुख्याने तुम्हाला रिवाइज करून टाकतो. आता यामध्ये कसं सीईटी पॉइंट मध्ये असा प्रश्न असतो, प्रायमरी अमाइनचं जर तुम्ही स्ट्रक्चर एकदा परत एकदा रिपीट दाखवतोय मी, RNH2O नो, आठवलं का? हा गेला आणि हा तयार झाला ROH प्लस N2 प्लस H2O. एक शेवटचा छोटासा पॉइंट मी सांगतोय आणि हा पॉइंट असा आहे अल्कोहोल सोबत हा भाग तयार होतो. तुम्ही हा देत असताना मी प्रामुख्याने काय म्हणू लागलो? इथाइल अमाइनचं एक सॅम्पल दिलं. मिथाइल अमाइनच्या बाबतीमध्ये तुम्हाला असं सांगितलं की त्यावेळेला NaNO2 आणि HCl ची रिएक्शन ही होणार नाही. तर होणार नाही म्हणजे तो असा आहे का? नाही. आपलं होणार म्हणजे काय होणार? अल्कोहोल आणि नायट्रोजन. जर आपण मिथाइल अमाइन जर घेतला आणि NaNO2 आणि HCl कोल्ड 273 ते 278 केल्विन पर्यंत टेम्परेचर 0 डिग्री ते 5 डिग्रीच्या दरम्यान टेम्परेचरला रिएक्शन केली तर मात्र तयार होणारा हा अल्कोहोल असायला पाहिजे होता. पण इथे काय प्रॉब्लेम येतो? इथे CH3O CH3 आणि CH3O N डबल बॉन्ड O या पद्धतीचा भाग म्हणजे मिथाइल नायट्राइट आणि डायमिथाइल इथर म्हणजे जिथं आपल्याला अल्कोहोल तयार व्हायला पाहिजे होते. म्हणून आपण काय म्हणतो की मिथाइल अमाइन जो आहे हा रिएक्शन मध्ये भाग घेत नाही असं म्हणायचा उद्देश नसतो, तर अल्कोहोल तयार होत नाही. आणि अशा सोबत आज आपण काय केलं, एक महत्त्वाच्या इंटेक्स्ट क्वेश्चनचा वापर जो आहे केला. आता जवळपास इंटेक्स्ट क्वेश्चन संपत आले. एक आपला सेक्शन लागेल त्यामध्ये तुमचे इंटेक्स्ट क्वेश्चन संपून जातील. व्यवस्थित घरी हा व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ पाहून इंटेक्स्ट क्वेश्चन सोडवा. सगळे इंटेक्स्ट क्वेश्चन जवळपास 2-3 सोपे आहेत तेवढे सोडवलेले नाही. उर्वरित भाग जो आहे आपण हा पुढच्या सेक्शन मध्ये